नमस्कार. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, वेगवेगळे पुरस्कार सोहळे हे ठिकठिकाणी आयोजित केले जात असतात आणि आज अशा एका उत्तम सोहळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि तो सोहळा म्हणजे दादर इथे आयोजित केलेला मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 पुरस्कार सोहळा. मित्रांनो, माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि मुख्य म्हणजे यावर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स 2025 हा पुरस्कार देऊन करण्यात आला. माई मीडिया 24 प्रस्तुत मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं आणि प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्यानं हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. आता तुम्हाला उत्सुकता असेलच की हे अवॉर्ड्स कोणाकोणाला मिळाले. आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ, पद्मश्री अशोक सराफ आपल्याला म्हणायला पाहिजे, त्यांना सुद्धा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे अशोक मामा या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हते. पण आयोजकांची टीम ही अशोक मामांना भेटायला गेली आणि तिथं त्यांनी हा पुरस्कार अशोक मामांना प्रदान केला आणि ती ध्वनिफीत या सोहळ्यामध्ये दाखवण्यात आली. जीवनगौरव पुरस्काराबद्दल सुद्धा सांगतो. पत्रकारिता क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले नितीन केळकर. आणि नितीन केळकर यांनी वेगवेगळ्या माध्यमात कार्य करताना त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका काय असते याबद्दल सुद्धा सखोल विश्लेषण केलं. त्याचप्रमाणे विधान परिषद उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोरे यांना साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याकरता मीडिया एक्सलन्स 2025 अवॉर्ड्सनं सन्मानित करण्यात आलं. अनेक जणांना या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये अभिनेते श्री विजय पाटकर आणि अभिनेते श्री जयवंत वाडकर यांना सुद्धा गौरवण्यात आलं. सयाजी शिंदे यांना सामाजिक कार्यासाठी खास करून निसर्ग संवर्धन या क्षेत्राकरता पुरस्कार देण्यात आला. साथ संस्थेच्या सुजाता रायकर, त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे. आरोग्य क्षेत्रातलं त्यांचं कार्य आहे आणि थॅलेसेमिया मुक्तिदूत म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान इथं करण्यात आला. ॲडव्होकेट संगीता चव्हाण, अभिनेते दिग्दर्शक संतोष पवार यांनाही पुरस्कार देण्यात आले. लक्षवेधी अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामी हिचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पत्रकार किशोर आपटे, ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, संशोधक पत्रकार संजीव भागवत, ज्येष्ठ पत्रकार सल्लागार श्रीकांत बोजेवार, वृत्तनिवेदिका श्वेता वडके, पत्रकार प्रेरणा जंगम आणि लोकशाही मराठीचे संपादक विशाल पाटील यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अर्थविश्लेषक दीपक करंजीकर यांनाही सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात रसिकांची दाद मिळवणारा कार्यक्रम ठरला तो म्हणजे युवा कलाकारांनी सादर केलेला गोंधळ आणि त्यातल्या गाण्यांना वन्स मोअर सुद्धा मिळाला. सर्वांनी त्या गाण्याच्या तालावरती नृत्य सुद्धा सादर केले. हा पुरस्कार सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. असेच अपडेट्स मिळवण्याकरता सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्स.